शासनाकडून मिळाली 489 कोटींची मदत, शेतकरी हतबल। वर्षभरामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात 765 कोटींचे नुकसान। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटप झाले आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला विमा संदर्भात तसेच नवनवीन योजनांची माहिती व नवीन अनुदानाची माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। अत्यंत महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा, कर्ज नूतनीकरणाकडे फिरवली पाठ। खरीपातील बुलढाणा जिल्ह्यातील केवळ 44% शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप। आगामी विधानसभा निवडणुकीनंतर कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे, त्यामुळेच अनेकांनी पीक कर्ज नूतनीकरण करण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्यामध्ये उद्दिष्टांपैकी केवळ 44% शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी यापूर्वीचे कर्ज न भरल्यामुळे कर्ज वाटपाचा टक्का न वाढवल्याचे चित्र दिसून येत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 814 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई। अंबिया बहार 2023-24 मधील नुकसानग्रस्तांना हा दिलासा मिळणार आहे। पेटी किचन संच टोकनसाठी नोंदणी, लाभार्थ्यांची गर्दी, गाव घोषित करून सुद्धा गर्दी, कामगारांना टोकन न घेताच जावे लागले परत। शेतीसोबत पूरक व्यवसाय करा, आर्थिक उन्नतीची कास धरा, निलेश हेलोंडे पाटील शेतकऱ्यांच्या कामाची केली पाहणी। अन्नपूर्ण योजना 17,000 महिलांना वितरण बाकी। अकोला जिल्ह्यात 1.18 लाख बहिणींना मोफत गॅस सिलेंडरचा आधार। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राबवण्यात येत आहे। त्यामध्ये 27 सप्टेंबर पर्यंत अकोला जिल्ह्यात 1,18,337 लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडरचा आधार मिळालेला असून उर्वरित 17,644 महिला लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वितरण अद्याप बाकी आहे। बार्शी टाकळी तालुक्यात प्रतिसाद, शेतकऱ्यांच्या लॉगिनद्वारे पीक पाहणीची मुदत संपली। 26,000 शेतकऱ्यांनी केली आपली ई पीक पाहणी। काय सांगता, 436 रुपयामध्ये मिळवा 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण। जीवन ज्योतीने जागवली उमेद, 18 ते 50 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना संधी। मिनी मंत्रालयात गोंधळ, संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही जुमानले नाही। प्रधानमंत्री येणार वाशिम जिल्हा दौऱ्यावर, कर्मचारी असणार सामूहिक रजेवर। मनभा परिसरातील चित्र, मदत देण्याची मागणी। सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब, शेतकरी हतबल। पोखरा योजना घोटाळ्याअंतर्गत जालन्यामध्ये कारवाई झाली, मात्र संभाजीनगरमध्ये कधी? महिलांना महिन्याला 2,000 रुपये, निवृत्त अग्निवीरांना सरकारी नोकरी, हात बदलेगा हालातची हमी। हरियाणामध्ये काँग्रेसचा जाहीरनामा। रामकृष्ण उपसा योजनेचे सरकारने माफ केलेले 64 कोटी मिळालेच नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या सभा, आता बँकेचे नाव औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर। का होते असे? 2.5 वर्षामध्ये 200 मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया। मुलांनाही हृदयरोग, पण मोठ्यांपेक्षा थोडे वेगळे दुखणे। 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळांना 100 पट संख्या असल्यामुळे मिळणार मुख्याध्यापक। शाळेला मिळेल मुख्याध्यापक, अध्यादेश पाहिला का? आता लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळण्यास सुरुवात। अर्ज दाखल करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे संपर्क सुरूच। महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक 29 सप्टेंबर 2024 पासून डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे, असे शासनाकडून सांगण्यात आलेले आहे। ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेले होते त्यांच्या बँक खात्यावर 4,500 रुपये 3 हप्ते एकाच वेळी जमा होत आहेत, त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे। या योजनेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने ग्रामीण व शहरी भागातून महिला अजूनही अर्ज दाखल करत असल्याचे दिसून येत आहे। गतवर्षी सोयाबीन कापूस पिकाचे झाले होते नुकसान, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। 7-12 उतार्यावर नोंद असलेल्या उत्पादकांनाही मिळणार आर्थिक मदत। सोनपेठ, मानवत, सेलू तालुक्यामध्ये सततच्या पावसाने उत्पादनाची घटण्याची शक्यता। सोयाबीन पिवळे, कपाशी बोंडे सडतायत। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, जालना जिल्ह्यातील 1537 ज्येष्ठांपैकी 31 जणांचे अर्ज अपात्र। 405 ज्येष्ठ अयोध्या, बुद्धगया, तिरुपती, केदारनाथ समोर होणार नतमस्तक। मागील त्याला सौर कृषी पंप, जालना जिल्ह्यातून 52,000 अर्ज। शासकीय योजना, गरजू शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन। मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी सुरू केलेल्या महावितरणाच्या वेबसाईटला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे। केवळ 14 दिवसामध्ये 1,22,000 शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केलेली असून जालना जिल्ह्यामध्ये 52,000 अर्ज असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे। सरपंचांना लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार मानधन। 13 पेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या गावांना मिळणार 10,000 रुपये। शास्ती माफी योजनेस प्रतिसाद, पुन्हा 1 दिवसाची मुदतवाढ। थकबाकीदारांकडून 90.30 कोटींचे एकाच दिवशी झाले कर संकलन। स्विफ्ट चॅटचे काय झाले गुरुजी? मुलांची हजेरी रजिस्टरवर। प्रत्येक शाळेमध्ये स्विफ्ट चॅट मोबाईल ॲपवर हजेरी आहे बंधनकारक।
अरे बापरे, विहिरीमध्ये भली मोठी मगर. शेतकरी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला आणि मगर दिसली. 35 फूट खोल विहिरीतील पाणी 5 विद्युत पंपाद्वारे उपसले. 13 तासाच्या अथक प्रयत्नानंतर लांबलचक मगर विहिरी बाहेर. वीज चोरी केल्यास दंडात्मक कारवाई होणार. देवी मंडळांनाही घरगुती दराने तात्पुरती वीज जोडणी. तुळजापूर तालुक्यामध्ये पीक नुकसानीचे पंचनामे सुरू. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसामुळे झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान. सोने 75 पार, चांदी लाखाच्या जवळ. गुंतवणुकीला ही वेळ योग्य. सोने चांदीमधील गुंतवणुकीतून मागील वर्षभरामध्ये 15 ते 18% परतावा. 1073 प्रमाणपत्राचे वाटप. नमुना नंबर 33 मध्ये सर्वाधिक नोंदी. सेलूत पुन्हा 12 गावामध्ये आढळल्या कुणबी नोंदी. दसऱ्यानंतर आचारसंहिता, दिवाळीनंतर मतदान. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई भेटीत संकेत. विधानसभा निवडणुकीच्या टप्प्यांचा प्रश्न कायम. वडीगोद्री येथे कापूस सोयाबीन पिके पडली काळे. शेतकरी हवालदिल. सततच्या पावसाचा परिणाम. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. 38 गावात मागासवस्ती कामांसाठी 50 लाखांचा निधी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 2024-25 साठी 10% रक्कम. भारताकडून 1 लाख टन पामतेल आयातीचे सौदे रद्द. खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यानंतर दरात सुधारणा. खानदेशामध्ये 22 लाख कापूस गाठींचे उत्पादन शक्य. कमी उत्पादनामुळे रुईबाबतचे उद्दिष्ट दूर राहण्याचे संकेत. बिगर बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात खुली. अर्ध उकडलेल्या तांदूळ निर्यातीवरील शुल्कही 10%वर. 3 लाख कार्डधारकांचे रेशन होणार बंद. मुदतीत ई-KYC नाही. सूचनेनंतरही अद्याप प्रक्रिया नाही. तुमसरमधील जनसन्मान यात्रेत अजित पवार यांचे आश्वासन. पुन्हा सत्तेत आलो तर धान उत्पादकांना हेक्टरी 20,000वर नुकसान भरपाई मिळेल. साखर केव्हा मिळणार? साकोली तालुक्यातील रेशन कार्ड धारकांचा प्रश्न. दसरा दिवाळीला तरी मिळणार का? आनंदाचा शिदा. लाडक्या बहिणीला मिळाले 1,500 रुपये. मात्र सावित्रीच्या लेकींना भत्ता मिळेना. शासनाची उदासीनता. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांचा समावेश. आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल. सुधीर मुनगंटीवार. महिला बचत गटांना मिळणार 292 कोटींचे अर्थसहाय्य. मागासवर्गीयांच्या सिंचन विहीर अनुदानामध्ये भेदभाव. दुपटीने फरक. तुम्हीच सांगा 2.5 लाखामध्ये विहीर बांधायची कशी? लाभार्थ्यांना बसावे लागते ताटकाळत. दुकानदारांवर ग्राहकांचा अनावश्यक रोष. पॉस मशीनचे 4G नेटवर्क नावालाच. हॉटस्पॉट देऊन चालवले जाते काम. गडचिरोली जिल्ह्यातील 549 ग्राहकांना महावितरणचे अभय. 27 दिवसांमध्ये घेतला लाभ. थकबाकीपासून मिळाली मुक्तता. योजनेला प्रतिसाद. मोदी आवास योजनेचे गेल्या वर्षीचे 30% अनुदान थकीत. मोदी आवासचे 1093 तर PM आवास योजनेचे 1150 घरकुलांचे उद्दिष्ट. अनेक घरकुलांचे बांधकाम अर्धवट. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2749 शेतकऱ्यांचे शाश्वत सिंचनासाठी अर्ज. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. वीज बिलापासून मिळणार मुक्ती. वर्धा जिल्ह्यामध्ये 662 गावांना फटका. नुकसान भरपाईसाठी 63.91 कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी. अतिवृष्टी पुरामुळे 40,863 शेतकरी बाधित. सणासुदीत महागाईत वाढ. लाडक्या बहिणींवर वाढला ताण. खोबऱ्याने गाठला द्विशतक. श्रीफळ आता 30 रुपयात एक. पाचोरा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान. रोगांचाही प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हतबल. भडगाव येथे कांदे लागवडीला सुरुवात. कांद्याला चांगला भाव मिळाल्याने यंदा लागवडीचे क्षेत्रही वाढले. परतीच्या पावसाने भाजीपाल्यांना सडवले. शेतकऱ्यांनाही रडवले. आवक घटली. गारपिटीने टोमॅटोही झाला लाल. परतीच्या पावसामुळे 1,500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची, सोयाबीन, केळीला सर्वाधिक फटका. बाजार समितीतील आवक मंदावली. एका दिवसामध्ये फक्त 250 क्विंटल धान्य. अमळनेर परिसरामध्ये परिणाम पावसाचा. भाव नसल्याने शेतकऱ्यांनी घेतला आखडता हात. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.